मागच्या लेक्चरमध्ये आपण अप्पासाहेब पटवर्धन यांचा विचार केला. अप्पासाहेब पटवर्धन यांचा आपण जर कार्यकाल बघितला किंवा त्यांचा जर जीवनपरिचय विचारात घेतला तर 1894 ते 1971 असा पाहायला मिळतो. कोकणाचे गांधी असं त्यांचं टोपण नाव पाहायला मिळतं. त्यांनी कोकणामध्ये अभूतपूर्व असं काम केलेलं आहे. काँग्रेसची मुहूर्तमेढ कोकणामध्ये रोवलेली आहे. कुणबी संघ तिथं स्थापन केलं आहे. चरखा संघाचं अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. भांडार खादी भांडाराचं उद्घाटन त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. गोपुरी आश्रम त्यांनी चालवलेला पाहायला मिळतो. त्याच्यामधून त्यांनी गांधीवादी विचारसरणी काय केलेली आहे पुढं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी म्हणजेच आप्पासाहेबांनी यंग इंडियाचं काम काय केलेलं आहे केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढचे जे समाजसुधारक पाहायला मिळतात ते रामभाऊ रुईकर, कामगार नेते, मार्क्सवादी विचारवंत आणि स्वातंत्र्यपूर्व कामगार चळवळीचे अग्रणी असल्याचे पाहायला मिळतात. त्यांचा जीवनपरिचय विचारात घेतला तर अप्पासाहेब पटवर्धनांचा जन्म हा कोल्हापूरचा आहे. ते पुणे या ठिकाणी त्यांनी पदवी शिक्षण घेतलेलं आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी नागपूरमध्ये घेतलेलं आहे. त्यांची ओळख काय आहे तर कामगार केसरी. महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. कामगार केसरी म्हणून कुणाला ओळखलं जातं तर रामभाऊ रुईकर यांना ओळखलं जातं. कायदेशीर कारकीर्द जर विचारात घेतलं तर नागपूरमध्ये हायकोर्टामध्ये त्यांनी वकिली केली. त्यावेळी त्यांचे सहकारी कोण होते? न्यायमूर्ती हिदायतुल्ला हे सहकारी होते. पुढे ते सरन्यायाधीश आणि राष्ट्रपती झालेले पाहायला मिळतात. कामगाराच्या कायदेशीर लढ्यात सक्रिय सहभाग कोणी घेतलेला आहे तर रामभाऊ रुईकर यांनी घेतलेला पाहायला मिळतो. कामगार संघटन कार्य विविध क्षेत्रातील कामगारांना संघटित केलं. प्राथमिक शिक्षक, विणकर, छापखान्यातील कामगार, खाण कामगार आणि कामगार संघटन उभारणारी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली पाहायला मिळते. नागपूर टेक्स्टाईल युनियनचे अध्यक्ष होते. कामगारांच्या हक्कांसाठी संघटित आंदोलन केलेलं आहे. त्यांचा महत्त्वाचा जो भर होता तो कशावरती होता? वेतन, कामाचे तास आणि सुरक्षितता या 3 गोष्टींना त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं पाहायला मिळतं. राजकीय कारकीर्द जर बघितली तर 1946 कामगारांचे प्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून आले. कामगार वर्गाचा आवाज विधिमंडळात पोचवण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर रामभाऊ रुईकर यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, रामभाऊ रुईकर आणि व्ही गिरी हे स्वदेशी चळवळ आणि कामगार यांच्यासाठी खूप महत्त्वाचं काम करणारे व्यक्ती होते. तर कामगारांना स्वदेशी चळवळीसाठी प्रेरित करण्याचं काम रामभाऊ रुईकर आणि व्ही गिरी यांनी केलेलं आहे. राष्ट्रीय चळवळीत कामगार वर्गाला सक्रिय सहभाग मिळवून देण्याचं काम रामभाऊ रुईकर आणि व्ही गिरी यांनी केलेलं पाहायला मिळतं. त्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी त्याचा नकार दिलेला होता, कारण त्यांना कामगारांचीच सेवा करायची होती आणि त्याच्यामध्येच त्यांचा रस होता. म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदाची जी ऑफर मिळालेली होती सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडून, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पदाची ऑफर त्यांनी नाकारलेली पाहायला मिळते. जीवन तत्वज्ञान जर विचारात घेतलं तर कार्ल मार्क्सच्या साम्यवादी तत्वज्ञानावरती त्यांचं जीवनाचं तत्वज्ञान अवलंबून होतं. केवळ तत्वज्ञान होतं तर ते क्रियाशील मार्क्सवादी कार्यकर्ता सुद्धा होते. वर्गसंघर्षाने कामगार मुक्तीवर विश्वास होता त्यांचा. अशा पद्धतीचे आपल्याला ते एक निर्भीड कामगार नेता, सत्तेपेक्षा सेवेला प्राधान्य देणारा नेता, कायदा, राजकारण आणि चळवळ याच्यामध्ये प्रभावी समन्वय साधण्याचा त्यांनी एक विचार ठेवलेला होता. ऐतिहासिक महत्त्व जर विचारात घेतलं तर महाराष्ट्र व मध्य भारतातील कामगार चळवळीचा कणा बघा, महाराष्ट्र व मध्य भारतातील कामगार चळवळीचा कणा होते. कामगार हक्क आणि राष्ट्रीय चळवळी यांचा संगम त्यांनी तयार केलेला होता. स्वतंत्रपूर्व कामगार राजकारणातील एक महत्त्वाचे नाव. त्याच्यानंतर कामगारांचे खरे प्रतिनिधी कोण असतील तर रामभाऊ रुईकर. कामगार केसरी या उपाधीनं त्यांचं कार्याला साजेशी अशी त्यांना एक ती उपाधी मिळाली होती. भारतीय कामगार चळवळीमध्ये त्यांचं एक आढळ असं स्थान आपल्याला पाहायला मिळतं. वेतन, कामाचे तास
आणि सुरक्षितता यांच्यावरती त्यांनी भर दिलेला पाहायला मिळतो. त्यांच्या जीवनाबद्दल विचारात घेतलं तर एक गोष्ट महत्त्वाची राहील, ती म्हणजेच काय, कामगार केसरी. त्यांना कामगार केसरी म्हणून ओळखलं जातं. रामभाऊ रुईकर यांना कामगार केसरी म्हणून ओळखलं जातं. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण रामराव ज्योतिराव शिंदे यांचा विचार करणार आहोत. ते एक शेतकरी चळवळीचे महत्त्वाचे नेते होते. सामाजिक प्रबोधन साहित्यामध्ये खूप त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं पाहायला मिळतं. त्यांचा आपण विचार पुढील लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू.